नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, वैशाख पौर्णिमा 2024 कधी आहे, त्याचप्रमाणे या दिवशी आपण कोणकोणते महत्त्वाचे उपाय व सेवा करायच्या आहेत याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पौर्णिमा हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास हा सोडला जातो. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूजाही केली जाते. तर या दिवशी केलेली पूजा शुभ फळ देणारीही ठरत असते. भगवान विष्णूंप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण सत्यनारायण पूजाही या दिवशी करत असतो. या दिवशी भगवान श्री हरींची देखील पूजा आणि उपासना ही केली जाते. या दिवशी भगवान हरींचा उपवास हा केला जातो. रात्री चंद्रदर्शन झाल्यावर चंद्राला अर्घ्य अर्पण करायचे असते आणि मग उपवास हा सोडला जातो. चंद्राला अर्घ्य देताना त्यात थोडी साखर व तांदूळ घालावेत. वैशाख पौर्णिमा 23 मे 2024 रोजी साजरीही केली जाणार आहे. हा दिवस शुभ दिवस आहे कारण या दिवशी यावेळी गुरुवार हा आलेला आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद हा राहील आणि त्याचबरोबर आर्थिक अडचणींपासून देखील आपल्याला मुक्तीही मिळेल. या दिवशी व्रत पाळल्यास लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने धनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या या देखील दूर होतात. त्याचबरोबर या दिवशी भगवान बुद्धांचीही जयंती साजरीही करण्यात येते. भगवान विष्णूंचा 9वा अवतार गौतम बुद्ध यांचीही जयंती आहे. अशा प्रकारे वैशाख पौर्णिमा हिंदू आणि बौद्ध अनुयायांसाठी खूप महत्त्वाची आहे. वैशाख पौर्णिमा ही तिथी अनेक महत्त्वाच्या घटकांशी निगडीत आहे. या दिवशी महान ऋषी वेद व्यास यांनी महाभारताचे महाकाव्य लिहिण्यास सुरुवातही केली होती. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आपला परम मित्र सुदामा यास विनायकाचे व्रत करण्यास सांगितले होते. त्यानंतर सुदामाचे दारिद्र्य दूर झाले. अशी ही वैशाख पौर्णिमा या दिवशी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दल माहितीही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. 22 मे 2024 बुधवार या दिवशी संध्याकाळी 6:47 वैशाख पौर्णिमा प्रारंभ होणार आहे. तर वैशाख पौर्णिमा समाप्ती ही गुरुवार 23 मे 2024 रोजी संध्याकाळी 7:22 होणार आहे. तर उदय तिथीनुसार 23 मे 2024 रोजी वैशाख पौर्णिमा साजरीही करण्यात येणार आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून गंगा स्नान करावे. पण आजकाल हे शक्य नसल्याने गंगा जलाचे काही थेंब आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकावे. गंगा स्नानाचे पुण्य या गोष्टींमुळे आपल्याला प्राप्त होते. स्नान केल्यानंतर व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी यांच्या पूजेला आपण सुरुवात करावी. आजच्या व्हिडिओमध्ये पूजेसोबत या दिवशी आपण कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा उपाय यांचीही माहिती पाहणार आहोत. पौर्णिमा वर्षामध्ये एकूण 12 असतात. जर आपण 12ही पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली आणि पाठांचे पठण जर केले तर आपल्यावरती माता लक्ष्मी व भगवान श्री हरी विष्णूंची सदैव कृपाही राहते. पौर्णिमेला माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंची आपण विधिवत पूजाही करावी. त्याचप्रमाणे गोडाचा नैवेद्यही दाखवावा. म्हणजे तुम्ही तांदळाची खीर किंवा शिराही बनवू शकता. त्यासोबतच माता लक्ष्मींपुढे आपण तुपाचा दिवाही लावावा. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दारावर आपण आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचे आहे. हे लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. आंब्याचे तोरण दारावरती लावल्याने घरातील नकारात्मक गोष्टी या दूर होतात आणि सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होते. त्याचबरोबर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर या दिवशी हळदीचे लेपन आपण नक्कीच करावे. असं केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करतात आणि माता लक्ष्मी स्थिरही राहतात. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ झाल्यावर सकाळी एक तांब्याच्या कलशामध्ये आपण पाणी घ्यावं. त्यामध्ये थोडी हळद घालावी व उंबरठ्याच्या दोघी बाजूला ते पाणी आपण शिंपडावं. तसेच मंदिरात नवीन झाडू या दिवशी दान करावा. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. पिंपळाच्या झाडामध्ये पौर्णिमेला माता लक्ष्मींचा वास असतो असं सांगितलं जातं. म्हणून सकाळी आंघोळ झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं आणि त्या ठिकाणी तुपाचा दिवाही लावावा. त्याबरोबरच हात जोडून मातेला प्रार्थना करावी की आमची सर्व संकटे दूर कर व तुझी कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू दे. आमच्या घरी आगमन कर. अशा प्रकारे मातेला आपल्या वास्तूमध्ये आपण आमंत्रित करावं. चंद्राच्या आगमनानंतर साबुदाणा खीर बनवून ती चंद्रप्रकाशात ठेवून चंद्राची किरणे त्या खिरीमध्ये पडल्यावरती तिला नैवेद्य म्हणून आपण दाखवावा.
व त्यानंतर सर्व मंडळींनी तो ग्रहण करावा। त्यामुळे घरातील धनाचे मार्ग हे मोकळे होतात। तर वैशाख पौर्णिमेला माता लक्ष्मी व भगवान श्री हरी विष्णू यांची विधीपूर्वक पूजा आपण करायची आहे। माता लक्ष्मीला पंचामृताने अभिषेक करावा, तसेच हळद व कुंकू मिश्रित पाण्यानेही अभिषेक करावा। माता लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करावीत व श्री हरी विष्णूंना पिवळी फुलं आपण या दिवशी अर्पण करायची आहेत। त्याचप्रमाणे चंद्रदेवांची ही पूजा आपल्याला करायची आहे। त्यासाठी एक सुपारी घेऊन चंद्रदेवता म्हणून तिचीही पूजा आपण करावी। वैशाख पौर्णिमेला येणारी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा व पिंपर पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते। या पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, म्हणून बुद्ध पौर्णिमा असं देखील या पौर्णिमेला म्हटलं जातं। धार्मिक ग्रंथांनुसार बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला। त्यांना भगवान विष्णूंचा 10वा प्रमुख अवतारांपैकी 9वा अवतार मानला जातो। पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याच दिवशी त्यांना मोक्षही प्राप्त झाला। त्याचबरोबर या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती देखील आहे। अशात गणेशांची आपण विधिवत पूजा करायची आहे। अत्यंत शुभ कर्मफळ यामुळे आपल्याला प्राप्त होतात, यात काही शंकाच नाही। आणि कष्ट करूनही जर आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत नसेल तर वैशाख पौर्णिमेला व्रत करावं। तसेच काही छोट्या छोट्या उपायांनी आर्थिक समस्याही आपल्या दूर होताना आपल्याला आढळतात। या दिवशी श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ आपण नक्कीच करावा। त्याचप्रमाणे ओम सत्य विनायकाय नमः या मंत्राचा जप आपण 108 वेळा करायचा आहे। ही सेवा केल्याने विशेष लाभ हा मिळत असतो आणि दारिद्र्यही दूर होते। या दिवशी छत्री, पाण्याने भरलेली घागर किंवा काही पैसे एखाद्या गरजू व्यक्तीला दान केल्याने तुमच्या आर्थिक समस्याही दूर होतील। त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी शुभ पुण्यकाळी प्रदोषकाळी सत्यनारायण पूजा तसेच देव्हाऱ्यात शास्त्रोक्त पूजनही आपण करावे। स्थापित केलेले श्रीयंत्र, कुबेरयंत्र व रुद्रयंत्र यांचे पूजनही करावे। सत्यनारायण प्रमाणे स्वतःच्या घरी सत्यनारायण पूजाही करावी आणि शिऱ्याचा प्रसाद पूजेमध्ये आपण दाखवावा। या दिवशी किमान 16 वेळा तरी आपण श्री सूक्ताचे पठण करावे। श्रीयंत्राचे विधिवत पूजन करून त्यावर आपण कुंकुमार्जन ही माता लक्ष्मीची आवडती सेवा ही पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करावी। ललित सहस्रनामाचं पठणही करावं। त्याचबरोबर श्री सूक्ताचे पठणही आपण या दिवशी निश्चितच करावं। श्रीयंत्रावर कुंकुमार्जन न विसरता आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे। श्री कुबेर गायत्री मंत्र पठणही आपण करावं। त्याचप्रमाणे कुबेर यंत्राचं पूजन विधिवत आपण नक्कीच करावं। या दिवशी श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ, त्याप्रमाणे गीतेतील 15वा अध्याय श्री व्यंकटेश स्तोत्र यांचे वाचनही आपण करावे। एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्राचा जपही करावा। प्रदोष काळात श्री सत्यनारायण पूजा आपण करावी आणि इतर सेवा पौर्णिमेच्या पुण्य काळामध्ये आपण करायच्या आहेत। घरातील सदस्यांनी मिळून दिलेल्या वेळेमध्ये या सेवा केल्या तरीही चालतात। सत्यनारायण पूजन करताना श्रीयंत्र, कुबेरयंत्र व रुद्रयंत्र आपण चौरंगावर स्थापित करावं व त्याचीही विधिवत पूजाही करावी। या गोष्टीला या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण श्रीयंत्र, कुबेरयंत्र, त्याचप्रमाणे रुद्रयंत्र तसेच कवड्या या सर्व माता लक्ष्मीच्या आवडत्या वस्तूंपैकी आहेत। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तुळशीलाही पाणी द्यावे। तुळशीची छान अशी पूजा करावी व संध्याकाळी पुन्हा आपण दिवा, धूप, दीप दाखवावा। यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करतात। वैशाख पौर्णिमेला शुभ मुहूर्तावर भगवान श्री विष्णूंची व माता लक्ष्मीची विधिवत पूजा आपण करावी। पौर्णिमेच्या दिवशी पांढरा रंग वापरणे शुभ मानलं जातं। माता लक्ष्मीची पूजा नियमानुसार आपण करावी। माता लक्ष्मीला लोणी आणि केसर मिश्रित खीर या दिवशी अर्पण करावी किंवा तुम्ही पांढरी मिठाई देखील अर्पणही करू शकतात। संध्याकाळी संपूर्ण घरातील सदस्यांनी तो प्रसाद ग्रहण करावा। तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपण ठेवायचा आहे आणि त्याजवळ गोमती चक्रही आपण स्थापित करावं। तसेच कनकधारा स्तोत्राचे पठणही आपण निश्चितच करायचे आहे। आणि दुसऱ्या दिवशी हे गोमती चक्र संपत्तीच्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी पैसा अडका ठेवतात तिजोरीमध्ये ते आपण ठेवायचे आहे। यामुळे तुम्हाला व्यवसायात झपाट्याने प्रगतीही जाणवेल आणि भरभराटही होईल। पौर्णिमेच्या दिवशी कर्पूर होम देखील आपण करू शकतो। एक नारळ घ्यायचा आहे, 7 कापराच्या वड्या ठेवून थोडी पिवळी मोहरी आपण त्यात घालावी आणि तो नारळ घेऊन घरातील कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे
आणि कर्पूर होम करत असताना श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण आपल्या मुखातून आपण चालूच ठेवायचे आहे। तर अशा प्रकारे पौर्णिमेला छोटे छोटे उपाय करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहतील आणि आपली सर्व संकटही दूर होतील। त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहतील। असे उपाय पौर्णिमेला निश्चितच आपण करायचे आहेत। माता लक्ष्मी ही चंचल असते, ती स्थिर राहण्यासाठी आपण हे उपाय केलेच पाहिजेत। सर्व पूजा झाल्यावर श्री गणेशांची आरती करावी, कारण या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती देखील आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूंचीही आरती करावी आणि नैवेद्यही अर्पण करावा। या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे। तसेच वैशाख पौर्णिमेला चंद्राची पूजा करून चंद्रदोषांपासून देखील आपण मुक्तीही मिळवू शकतो। याशिवाय तुमच्या कामात काही अडथळे जर येत असतील तर या उपायाने ते निश्चितच दूर होतील आणि तुमची त्यामधून सुटकाही होईल। तर मंडळी, वैशाख पौर्णिमेविषयी आपण आज संपूर्ण माहितीही पाहिलेली आहे आणि कोणते छोटे छोटे आणि आपल्याला सहज शक्य होतील असे उपायही आपण घरामध्ये करू शकतो। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकता। मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल। श्री स्वामी समर्थ।